अंबरनाथ शहरात पुन्हा एकदा स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि यावेळी हा प्रश्न थेट नागरिकांच्या आरोग्यावर घाला घालत आहे. मुख्य नाल्यात कचरा जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंबरनाथ पश्चिम स्टेशन परिसर इथे नाल्यात टाकलेला कचरा सर्रास जाळला जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जातो आहे. या कचऱ्याच्या जाळण्यामुळे परिसरात पसरतोय दाट आणि विषारी धूर, ज्यामुळे नागरिकांना श्वास घेणंही कठीण झालंय. रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक, रिक्षाचालक, दुचाकीस्वार सगळ्यांनाच नाकावर रुमाल धरून प्रवास करावा लागतो आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना याचा मोठा फटका बसतोय. श्वसनाचे आजार वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. हा मार्ग म्हणजे शहरातील सर्वाधिक वर्दळीचा भाग असून दररोज हजारो नागरिक रेल्वे स्थानक, विमको नाका, फॉरेस्ट नाका, भेंडीपाडा, बुवापाडा येथे ये-जा करतात आणि याच परिसरात भरतो आठवडी बाजार. व्यापारी, फेरीवाले आणि दुकानदारांमुळे कचऱ्याचे प्रमाण अधिक वाढते. पण प्रश्न असा आहे की हा कचरा नाल्यात जातोच कसा आणि तो जाळला का जातोय? सध्या शहरात घंटागाड्यांची संख्या अपुरी, कामगारांची कमतरता, त्यामुळे कचरा संकलन पूर्णपणे विस्कळीत झालंय. अनेक वेळा गाड्या भरून येतात आणि उरलेला कचरा न घेता निघून येतात. मग नागरिकांपुढे पर्याय उरत नाही, कचरा टाकायचा कुठे? परिणामी उघड्यावर किंवा थेट नाल्यात कचरा टाकला जातो. त्यानंतर तोच कचरा जळून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. पण हा उपाय नाही, हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ आहे. संतप्त नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीनं कारवाईची मागणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज, अंबरनाथ. अंबरनाथ शहरात पुन्हा एकदा स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि यावेळी हा प्रश्न थेट नागरिकांच्या आरोग्यावर घाला घालत आहे. मुख्य नाल्यात कचरा जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंबरनाथ पश्चिम स्टेशन परिसर इथे नाल्यात टाकलेला कचरा सर्रास जाळला जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जातो आहे. या कचऱ्याच्या जाळण्यामुळे परिसरात पसरतोय दाट आणि विषारी धूर, ज्यामुळे नागरिकांना श्वास घेणंही कठीण झालंय. रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक, रिक्षाचालक, दुचाकीस्वार सगळ्यांनाच नाकावर रुमाल धरून प्रवास करावा लागतो आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना याचा मोठा फटका बसतोय. श्वसनाचे आजार वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. हा मार्ग म्हणजे शहरातील सर्वाधिक वर्दळीचा भाग असून दररोज हजारो नागरिक रेल्वे स्थानक, विमको नाका, फॉरेस्ट नाका, भेंडीपाडा, बुवापाडा येथे ये-जा करतात आणि याच परिसरात भरतो आठवडी बाजार. व्यापारी, फेरीवाले आणि दुकानदारांमुळे कचऱ्याचे प्रमाण अधिक वाढते. पण प्रश्न असा आहे की हा कचरा नाल्यात जातोच कसा आणि तो जाळला का जातोय? सध्या शहरात घंटागाड्यांची संख्या अपुरी, कामगारांची कमतरता, त्यामुळे कचरा संकलन पूर्णपणे विस्कळीत झालंय. अनेक वेळा गाड्या भरून येतात आणि उरलेला कचरा न घेता निघून येतात. मग नागरिकांपुढे पर्याय उरत नाही, कचरा टाकायचा कुठे? परिणामी उघड्यावर किंवा थेट नाल्यात कचरा टाकला जातो. त्यानंतर